मित्रांनो, जंगलात ज्याच्या एका डरकाळीने संपूर्ण रान थरथर कापते असा जंगलाचा हा पठ्ठा जेव्हा थेट मानवी वस्तीत एका गावात शिरतो तेव्हा लोकांची पाचावर धारण बसणे स्वाभाविकच आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हा बिबट्या एका गावाजवळील खडकाळ आणि टेकडीसारख्या जागेवर शांत बसलेला दिसतोय। सुरुवातीला वाटतं की तो शिकारीच्या शोधात आहे किंवा विश्रांती घेतोय, पण पुढच्याच क्षणी असं काही घडतं जे पाहून कोणाचाही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही। अचानक हा बिबट्या अत्यंत विचित्र प्रकारे थरथर कापू लागतो। त्याच्या शरीरावरचा ताबा सुटतो, पाय लटपटू लागतात आणि तो स्वतःचा तोल सावरू शकत नाही। जंगलातील इतका शक्तिशाली प्राणी असा अचानक हतबल झालेला पाहून तिथं उपस्थित असलेल्या लोकांचेही भान हरपलेले होते। शरीरातील वेदना इतक्या असह्य झाल्या होत्या की थरथर कापत हा बिबट्या अक्षरशः डोंगराळवरून खाली असलेल्या झुडपांमध्ये घसरून पडला। तिथे पडल्यानंतरही त्याची तडफड थांबत नव्हती। तो सातत्याने जमिनीवर स्वतःचे शरीर घासून वेदनेने व्याकुळ होत होता। कोणालाच समजत नव्हते की या श्वापादाला अचानक काय झाले, त्याला कोणताही आजार झालाय की यामागे काही वेगळेच गूढ आहे। पण जेव्हा या घटनेमागचे खरे कारण समोर आले तेव्हा सर्वांचेच पाय जमिनीवरूनच निसटले। मित्रांनो, या बिबट्यावर एका अत्यंत विषारी सापाने डंक मारलेला होता, म्हणजेच एक विषारी साप त्या बिबट्याला चावलेला होता। सापाचा तो भयंकर विषारी दंश बिबट्याच्या शरीरात भिनला होता आणि त्याच विषामुळे या शक्तिशाली प्राण्याला क्षणार्धात असा पक्षाघात असल्यासारखा झाला होता। निसर्गाचा हा चक्रावून टाकणारा नियम पाहून प्रत्येकजण आता थक्क झालेला आहे। हा थरकाप उडवणारा व्हिडिओ सुशील खडकाळ या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे। मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओबद्दल काय वाटते आपले मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या न्यूज कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।